कधीच आजारी पडायचे नसेल तर या 30 गोष्टी लक्षात ठेवा. 1. रोज सकाळी रिकाम्या पोटी काही ताजी कढीपत्त्याची पानं खा. यामुळे शरीरास फायदेशीर पोषक घटक वाढतात आणि आपल्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारते. 2. स्वयंपाक करताना पदार्थांमध्ये कढीपत्त्याचा वापर करा. तुम्ही करी, सूप आणि फोडणीचा भात अशा विविध पदार्थांची चव वाढवण्यासाठी कढीपत्ता वापरू शकता. 3. स्वस्थ राहण्यासाठी सकाळी लवकर उठून दात न घासता कोमट पाणी 2 ते 3 ग्लास घ्या. यामुळे आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि पोट साफ होते. 4. हिवाळ्यात कच्च्या हळदीचा चहा घेणे जास्त गरजेचे आहे. त्याचे फायदेशीर गुणधर्म प्राणघातक रोगांपासून वाचवतात. 5. रोज सकाळी कमीत कमी 20 ते 25 मिनिट योगा आणि व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही निरोगी आणि फिट राहाल. योगामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुम्ही फ्रेश राहाल. 6. सकाळच्या वेळच्या सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डी मिळते, जे शरीरातील त्वचा आणि डोळ्यांसाठी व आपल्या उत्तम आरोग्यासाठी चांगले आहे. 7. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सकाळी प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटयुक्त नाश्ता करा. सकाळी नाश्ता केल्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहता आणि हे आरोग्यासाठी चांगले लक्षण आहे. 8. जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. लगेच पाणी पिल्यानंतर जेवण व्यवस्थित पचत नाही. 9. 2 वेळेच्या जेवणामध्ये जास्त अंतर ठेवल्याने तुम्हाला पित्त, ॲसिडिटी, वजन वाढणे यांचा त्रास जाणवू लागतो. जेवणाचे वेळ फिक्स करा. 10. जेवण करण्याच्या अगोदर, अंघोळ करण्याच्या अगोदर आणि झोपण्याच्या अगोदर बाथरूमला जाणे गरजेचे आहे. जेवण करण्याच्या अगोदर बाथरूमला गेल्याने मूळव्याध आणि साखरेचा धोका कमी होतो. अंघोळ करण्याच्या अगोदर बाथरूमला गेल्याने बॉडी नॉर्मल होते आणि झोपण्याच्या अगोदर लघवी केल्याने झोप चांगली लागते. 11. जेवणाच्या वेळी फळे खायचे टाळा. यामुळे तुमची साखर वाढण्याची शक्यता जास्त असते. 12. जास्त तेल आणि जड अन्न खाऊ नका. भाज्या जास्त वेळ शिजवू नका. त्यामुळे भाज्यांमधील पौष्टिक घटकांचा नाश होतो. 13. जेवणामध्ये कोशिंबीर, दही, दूध, डाळ, हिरव्या भाज्या, मसूर आणि तृणधान्य यांचा वापर अवश्य करा. 14. सर्व सीझनमध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सूर्यनमस्कार योग करा. जर तुम्हाला जास्त काही करता येत नसेल तर किमान 2 सूर्यनमस्कार करा. तसेच रोज सूर्यनमस्कार केल्याने शारीरिक तसेच मानसिक आरोग्यही चांगले होते. पाचक प्रणाली चांगली राहते आणि शरीराची लवचिकता कायम राहते. तुम्ही फ्रेश राहता. 15. कोणत्याही वयात फिट राहण्यासाठी प्राणायाम करणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्य व आजारांपासून दूर ठेवण्यासाठी 15 मिनिटे ध्यान करा व प्राणायाम करा. सहज प्राणायामात आपण कपालभाती, अनुलोम विलोम व भ्रामरी करू शकतो. 16. हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात पाणी कमी पिऊ नये. काही लोक थंडीच्या सीझनमध्ये कमी पाणी पितात किंवा जास्त गरम पाणी पितात. हे हानिकारक आहे. तसेच उन्हाळ्यात जास्त थंड पाणी पिऊ नये. 17. सकाळी आणि संध्याकाळच्या नाश्त्यात हंगामी फळं खा. रात्री जेवणानंतर 1 ग्लास गरम दूध पिणे आरोग्यासाठी चांगले आहे. झोप चांगली लागते. 18. आपल्या तोंडाची लाळ अन्न पचनसाठी चांगली असते. आपण जितके जास्त अन्न चावतो तितकेच लाळेचे एन्झाईम अन्नामध्ये मिसळतील. जास्त वेळा चावल्यामुळे अन्न लवकर पचते. 19. जेव्हा आपण जमिनीवर आरामात बसून जेवण करता तेव्हा शरीराची स्थिती नैसर्गिक असते, ज्यामुळे शरीर आणि पाचनतंत्र मजबूत होते. पाठीचा कणा आणि स्नायू यांना देखील आराम देतात. 20. शरीराची मालिश हा एक जुना नैसर्गिक उपाय आहे, जो संपूर्ण शरीरात ऊर्जा आणि ताजेपणा आणतो. 21. साखर आणि मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास BP आणि मधुमेह सारख्या आजारांना जन्म मिळतो. म्हणूनच या दोन्ही नियंत्रित प्रमाणात खाणे हे आरोग्यासाठी चांगले आहे. 22. रात्रीचे जेवण कमी घेतले पाहिजे आणि झोपण्याच्या अगोदर 2 तास आधी जेवण करा. 23. जेवण करताना जास्त पाणी पचनासाठी चांगले नसते आणि थोडे गरम घेतलेले पाणी अधिक चांगले असते. 24. रात्री जेवण केल्यानंतर चालणे हे आरोग्यासाठी चांगले आहे. अन्न पचण्यास मदत होते. 25.
कमीत कमी 6 तास आणि जास्तीत जास्त 8 तास झोप घेणे गरजेचे आहे. झोपण्याच्या वेळी आपली प्राणशक्ती आपल्या बॉडीला दुरुस्त करते आणि आपल्या शरीराला आराम मिळतो. त्यामुळे आपण फुल्ल चार्ज होतो. 26. आपल्या शरीराला डिटॉक्स किंवा शरीर शुद्धीकरण करण्यासाठी आठवड्यातून एकदा उपवास करा. तसेच आपल्या पचनक्रियेला आराम मिळतो. 27. ताण हा एक वाळवीप्रमाणे असतो जो आपले आरोग्य आतून लपवून ठेवतो. म्हणूनच अनावश्यक जास्त ताण काढून टाका. तुम्हाला खूप चांगले वाटू लागते. 28. तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्याने आपल्या लिव्हर आणि विशेषतः आपल्या आरोग्य आणि सामान्यतेसाठी चांगले आहे. 29. पाठ सरळ करून बसल्याने आपल्या छातीतील आणि पोटामधील अवयवांना आराम मिळतो. 30. जेवल्यानंतर काही गोड खात असाल तर गुळाचे सेवन करा. यामुळे तुम्हाला डायबिटीसचा त्रास होणार नाही. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.